आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या पोलीस खात्यातला आहे. याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. कुठलाही पुरावा मागे राहता कामा नये. होय साहेब. आणि जायच्या आधी इथली सगळी साफसफाई करून घ्या. उदो उदो देवी आई, स्वानंदी आणि तिच्या बाळाचं रक्षण कर. त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. त्यांना सुखी ठेव. देवी आईचा संचिता, काय झालं? गाल का फुगून बसलीयस? कोणी काही बोललं का तुला? कुणी काही बोललं नाही ना, त्याचाच राग आलाय मला मम्मा. म्हणजे मम्मा, सुजित बरोबर माझं लग्न झालंय ना? हो झालंय. मी या घरची सरपोतदारांची सून आहे ना? अर्थात. मग डॅड तसं मानत का नाहीत? मला सुनेसारखं वागवत का नाहीत मम्मा? सतत आपलं स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. आता खाली सुद्धा पाहिलं ना तुम्ही? त्या स्वानंदीच्या कपाळाला कुंकू लावलं त्यांनी, माझ्या नाही. का मम्मा? इतकं का प्रेम होतू जाते तिच्यावर? तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी प्रार्थना करत होते. मी सरपोतदारांची सून आहे ना, मग त्या स्वानंदीला डोक्यावर घेऊन का नाचवतात सगळे? मला वैताग आलाय मम्मा. मला वाईट नाही का वाटणार? मी समोर असून मला सी थ्रू करतात डॅड. अगदी बरोबर आहे तुझं. मला पण कंटाळा आलाय सतत स्वानंदी स्वानंदी नावाचा झप ऐकून. काय करावं काही सुचत नाहीये ग. एकीकडे मला सांगतात तिला हवी तशी वागव, आणि दुसरीकडे लोकांच्या समोर तिचं कौतुक आणि मला ओरडा. खरं सांगते तुला, ही स्वानंदी म्हणजे कोणाचं तरी पाप पोटात घेऊन आली नोकराची बायको, एवढीच लायकी आहे तिची. पण ह्या ना भारी पुळका तिचा. वैताग नुसता. जोपर्यंत ती स्वानंदी या घरात आहे ना, तोपर्यंत सरपोतदारांची सून म्हणून असलेलं या घरातलं माझं स्थान मला कधीच मिळणार नाहीये मम्मा. कारण ती स्वानंदी नेहमी माझ्या मार्गात आडवी येणार आहे. हो, अगदी बरोबर आहे.
पण तिकडनं जाणार पण नाहीये. यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलंय, तिला घराच्या बाहेर काढायचं नाही. मोडक्यावर बसणार आहे ती आपल्या. आपलंच नाणं खोटं, त्यात जगाला काय बोलावं. पण मम्मा, स्वानंदीला या घरातून बाहेर काढूया असं नाही म्हणाले मी. पण जर स्वानंदी स्वतःच या घरातून बाहेर गेली तर? वाट बघ, ती जातीये. तिला आणि तिच्या नवऱ्याला फुकट राहायला मिळतंय, मोठ्या मोठ्या लोकांच्यात वावरायला मिळतंय. अजिबात जाणार नाहीये ती इकडनं. आणि गेली तर कशी जाईल? मम्मा, कसं असतं ना, हे जे छोटे लोक असतात ना, यांचा इगो खूप मोठा असतो. आणि हे लोक इगोला सन्मान, सन्मान असं गोड नाव देतात. बरं, या सन्मानासाठी जगातला कुठलाही मूर्खपणा करायला तयार असतात ते. हा सन्मान येतो कुठून? इमेज. जर त्यांची इमेजच खराब झाली, इज्जतच गेली, तर सन्मान संपला. आणि जिथे सन्मान संपतो तिथे अशी लोक राहतच नाहीत. म्हणून माझ्याकडे 2 प्लॅन आहेत. पहिला प्लॅन, या दोघांची इज्जत काढायची. आणि दुसरा प्लॅन, यांचा सन्मान ठेचायचा. हे दोन्ही जमलं ना मामा, तर स्वानंदी आणि मणी स्वतःच हे घर सोडून निघून जातील कायमचे. वा, प्लॅन काय? सांगते. स्वानंदी आणि मणी, तुम्ही या घरातून आता कायमचे बाहेर गेलात म्हणून समजा. आता उलटे दिवस मोजायला चालू करा. हो, ते कुंकू तसंच आहे. कुठे? राईट साईडला वरती. माझी राईट साईड. एक मिनिट थांबा, मी सॉरी, ते आंघोळ केल्यावर जाईल. ते शॅम्पू किंवा साबणाने जाईल. थँक्यू. मणी सर, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय? गेले काही दिवस एक माणूस मला सारखा फोन करतोय. फोन करतोय? काय धमक्या वगैरे देतोय? नाही, धमकी नाही दिली, पण तो मला भेटायला बोलवत होता. त्याच्याकडे माझ्या गुन्हेगाराबद्दल काहीतरी माहिती आहे असं सांगत होता तो. काय नाव त्याचं? नाव नाही सांगितलं त्याने, पण गोंधळ सुरू होता तेव्हा तो आला होता इथे. काय इथे? खरं तर मी भेटायला गेले होते त्याला. म्हणजे तुम्हाला बोलले ना की पाय मोकळे करायला आले, तेव्हा मी त्याला भेटायलाच गेले होते, पण तो नाही भेटला. आणि आता फोन ट्राय करतेय तर लागत नाहीये. कुठे तुमचं? कोणता हा नंबर आहे? हा नंबर. स्विच ऑफ. सॉरी मणी सर, खरं तर मी तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं, पण तो म्हणाला तुम्ही एकटीने भेटायला या आणि कोणाला सांगू नका.
आणि मला माहिती होतं तुम्ही मला एकटीला भेटायला जाऊ देणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. सॉरी. नाही, इट्स ओके. कदाचित तुमच्याऐवजी मी असं तर हेच केलं असतं. मला प्रश्न हा पडलाय की एक व्यक्ती तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आता ती व्यक्ती परत तुम्हाला भेटत नाही, काही सांगत नाही, तोवर आपण काहीच करू शकत नाही. हा, आणि अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वानंदी, आपण सरपोतदारांच्या घरात राहतो आणि सरपोतदार खासदार आहेत. या राजकीय क्षेत्रात त्यांचे अनेक मित्र आहेत, अनेक शत्रू आहेत, आणि या प्रत्येकाला त्यांच्या घरात काय चाललंय हे जाणून घ्यायची इच्छा आहे. वेळेप्रसंगी त्याचा राजकीय उपयोग करून घ्यायचा आहे त्यांना. आणि तुम्ही या घरात नवीन आहात, त्यात तुमच्या बाबतीत जे घडलंय ते ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुमची मदत घेऊन ते इथलं जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटताना आपण सरपोतदार, खासदार सरपोतदारांच्या घरात राहतो हे भान ठेवा. बरोबर बोलताय तुम्ही. इथून पुढे मी लक्षात ठेवेन, आणि कुणी मला कॉल मेसेज केला तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन. सॉरी. तुम्ही जर फ्रेश वगैरे होऊन काय सुजितराव, गोंधळ आणि या सगळ्या गडबडीत दमला असाल नाही? नाही, तसं काही नाही डॅड. मी सहज बसलो होतो. गोंधळाचा कार्यक्रम छान झाला नाही का? सुंदर झाला गोंधळ. डॅड, असं देवाचं कार्य घरात झाल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. संचिता पण खुश आहे. अरे वा. पण कसं आहे ना सुजितराव, मनशांतीसाठी फक्त देवाची कार्य उपयोगी नसतात. आपली कर्म तशी असावी लागतात. ते काय, आपलं मन कुढत राहतं, खात राहतं. मला एक सांगा सुजितराव, स्वानंदीच्या बाबतीत जे काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तिचा गुन्हेगाराचा शोध, तुमच्यावर घेतलेला संशय, तुम्हाला झालेली अटक, तुमची DNA टेस्ट ती निगेटिव्ह येणे आणि मी तुम्हाला सोडवून आणणे, ह्या सगळ्या घटनांमध्ये मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की सत्य काय आहे. सत्य म्हणजे डॅड, सत्य जे आहे तेच सत्य आहे ना डॅड? नाही नाही नाही, तसं नाहीये. आपल्या फॅक्टरीच्या पार्टीमध्ये स्वानंदीवर जो अतिप्रसंग झाला त्यावेळेला तुम्ही नेमके कुठे होतात? कुठे म्हणजे मी संचिता सोबत होतो डॅड. संचितानं पोलिसांना सुद्धा तसाच जबाब दिला. तुम्ही हवं तर तिला विचारू शकता. नाही, तो झाला तिचा जबाब. मला माहिती आहे ना. कसं आहे ना, कदाचित तुमच्यावरच्या प्रेमाखातर तिने खोटा जबाब दिला असेल. पण मी तुम्हाला हे विचारतोय की त्या रात्री तुम्ही ऍक्च्युली कुठे होतात? तुम्हाला मला हे आता का विचारावं असं वाटतंय आय डोंट नो डॅड. पण मी खरंच संचिता सोबत होतो. हवं तर तुम्ही तिला विचारू शकता. नाही, त्याची काही गरज नाहीये. मला आठवलं की हा प्रश्न तुला विचारायचं राहून गेलाय म्हणून विचारलं मी. सुजितराव, मला खात्री आहे की माझा मुलगा हे कृत्य करणार नाही. त्याला आपल्या आणि माझ्या इमेजची काळजी आहे. काय करावं, काय करू नये एवढी तरी अक्कल तुम्हाला आहे नाही का सुजितराव? बरोबर ना? हो डॅड. हो डॅड, आता तुम्हाला हे सगळं मला का विचारावं असं वाटतं याचं खरं कारण सांगाल? सुजितराव, मी तुम्हाला म्हणालो ना की आपण जी कर्म करतो ना त्यामुळे आपलं मन कुढत राहतं, खात राहतं. आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरं आवश्यक असतात.
आणि जर त्याची उत्तरं मिळाली नाही ना तर मन बेचैन होतं आणि आपण शोधत राहतो. आणि जर आपण लांब पळून जाण्याचा प्रयत्न केला, भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला आणि एक वेळ आपण समजा विसरलो तरी सुद्धा भूतकाळ तुम्हाला विसरत नाही, तुमचा पिच्छा सोडत नाही. भविष्यात कधीतरी अचानक आपल्या समोर उभा राहतो आणि भूतकाळात केलेल्या कर्माचा आरसा दाखवतो. म्हणून सुचित्रा, कर्म चांगली करा आणि आपण जी कर्म केलेली आहेत ती माणसानं लक्षात ठेवावी. बरोबर ना? हो डॅड, बरोबर आहे तुमचं डॅड. क्या बात है संचिता, एका दिवसात खूपच मोठा हात मारलायस ग तू. हे दागिने किती लाखांचे असतील देवच जाणे. संचिता, काय विचार करतेस? अगं सगळे कपाटात ठेव. नाही मम्मा, अहो हे सगळे दागिने तुमचे आहेत. तुम्ही मला घालायला दिले होते आणि मी काल घातले की. तुमचे दागिने आहेत, तुम्ही घेऊन जा मम्मा. अगं माझे नाहीये, तुझेच आहेत. मी काय परत घेण्यासाठी नव्हते दिले तुला, तुझ्याचकडे ठेवत ते. हा फक्त एवढंच आहे, कपाटात सांभाळून ठेव, मग झालं. मम्मा, 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 थँक्यू. तुम्ही किती प्रेम करता हो माझ्यावर. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. ते सगळं ठीक आहे ग, पण स्वानंदीचं काय? म्हणजे काय प्लॅन आहे, कधी करणार आहेस? आत्ता. आत्ता? आत्ता म्हणजे तुम्ही एक काम करा, आज जरा स्वानंदीला तुम्ही कशात तरी एंगेज ठेवा. बाकी सगळं मी बघते. ठीक आहे. स्वानंदी, स्वानंदी, ए स्वानंदी. आले मॅडम. अगं दारात का उभी आहेस? ये ना आत ये. अगं ये आत. तू घरातलीच आहेस ग, तुझ्यापासनं काय लपवायचं? हे सगळे दागिने एकत्र कधी बघितले नसशील ना तू. हे सगळे दागिने माझे आहेत, म्हणजे होते, पण आता ते माझे आहेत. खासदार सरपोतदारांच्या सुनेचे. हो ना मम्मा? अगं म्हणजे मम्मानी सगळे दागिने मला दिलेत. काल मी हेच दागिने घातले होते गोंधळात, तू पाहिलेस ना. आणि स्वानंदी, मी जरा नाराज आहे तुझ्या. तू माझं कौतुकच नाही केलं, मी कशी दिसत होते हे सुद्धा नाही सांगितलंस. पण ठीक आहे, आत्ता सांग, कशी दिसत होते ग मी? छान दिसत होत्या. थँक्यू. मॅडम, तुम्ही हाक मारली मला. अरे हो, विसरलेस. ती आतली खोली आहे ना, तिथे खूप सामान आहे ग. म्हणजे समया आहेत, देवाच्या मूर्त्या आहेत, तांब्या पितळेच्या मूर्त्या आहेत. मोडीत काढल्या तर लाख रुपये सहज मिळतील. ती आतली खोली आहे ना, जरा साफ करायला हवी. अगं पण ती नोकरांना साफ करायला कशी सांगणार ना. खरं सांगू का स्वानंदी, माझा कुणावरही अजिबात विश्वास नाहीये. म्हणजे एखादा नोकर तिथे गेला आणि एखादी मूर्ती चोरली तर या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. तू करशील का साफ? तू कशी घरातलीच आहेस, तुझ्यावर विश्वास आहे आमचा. हो करते. थँक्यू स्वानंदी.
सावकाश ग, सांभाळून. आता आता हे येतंय का काही लक्षात? संचिता, कसली आहेस ग तू? तुमची सून नको का शोभायला मम्मा? कसे राहतात हे लोक देव जाणे. क्या बात है. याला म्हणतात नशिबाची साथ. मूर्ख आहेत काही लोक, लॉक न लावताच गेलेत. पण ठीकच आहे म्हणा, त्यांचा हा मूर्खपणा माझ्या फायद्याचा ठरणार आहे. वा संचिता. No, Sanchita. Never celebrate too early.